सकाळी लाडू चालला त्याच्या पप्पांसोबत फिरायला. त्याच्या आधी बघा आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावरती लाडूंनी लवकर आवरून घेतलं आणि त्याच्या आधी मी घेतला चहा आणि मी लागले लगेच स्वयंपाकाच्या तयारीला. आणि स्वयंपाक करायच्या आधीच म्हणजे चहा घ्यायच्या आधी मी देवपूजा करत असते. तर आज तसं केलं नाही, मला देव धुवायचे होते छान. मग देव धुण्याला मला 1 तास तरी लागतो, मंदिर वगैरे स्वच्छ करावं लागतं. नंतर हे बघा लाडूला आंघोळ घालताना त्याची मस्ती बघितली का तुम्ही, किती उड्या मारतोय बघा. आणि जे मागं भिंतीवरती रंगरंगोटीचं काम केले ना, हे या दोघांनीच केलेलं आहे बघा. मी पुसून खूप वैतागून गेले, त्यामुळे मी आता सोडून दिलं. त्यांना किती सांगितलं तरी ते ऐकत नाही, असंच भिंतीवरती काहीतरी लिहित असतात. त्यांना ते क्रेयॉन्स वगैरे दिले की. सायराज पण इथं आंघोळ करून आले, दोघंही फ्रेश झाले. आणि हा फिरायला जायच्या आधी मी त्यांना दोघांना कुठं बाहेर जाताना किंवा शाळेत जाताना असा चंदन टिक्का लावते. तर हा चंदन टिक्का मी गाणगापूरून आणलेला आहे दत्त महाराजांचा. तो लावला की दिवसभर अगदी फ्रेश वाटतं आणि आपला दिवसही छान चंदनासारखा सुगंधित जातो. त्याच्यानंतर लाडू इथे गेला त्याच्या पप्पांसोबत फिरायला. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी शेपूची भाजी कशी बनवायची ती. तर बाजारातून शेपूची भाजी घेताना छान कोवळ्या पानांची घ्यायची, ती घरी आणल्यानंतर छान निवडायची आणि निवडून झाली की धुवायची आणि मगच चिरायची. चिरून भाजी धुवायची नाही. धुताना भाजी म्हणजे थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे जेवढी माती वगैरे बॅक्टेरिया वगैरे असेल ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात. 2 ते 3 वेळा भाजी स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायची. आणि तर मी तयारी करून ठेवली होती बघा, लसूण, मिरची, टोमॅटो आणि मुगाची डाळ घालून आपण छान अशी शेपूची भाजी बनवणार आहोत. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये लसूण मिरची छान परतून घेतलं. नंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा, तो पण छान परतून घ्यायचा. छान असं मस्त टोमॅटो परतून झाला की वरतून आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ घालायची. मुगाची डाळ 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवली तरी चालेल, कारण ती भाजीमध्ये शिजली जाते. आता छान स्वच्छ निवडून बारीक करून घेतलेली आपण शेपूची भाजी घालूया आणि त्यात पण वरतून मीठ घालायचं आहे. मग ते मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं, त्याच पाण्यामध्ये भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा, लहान मुलं आता पालेभाज्या खात नाही, मग त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागतं पालेभाजी घरामध्ये असली की. मग आमच्या फौजी साहेबांना आणि मला प्रचंड मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालक खूप आवडते. आमच्या ह्यांना तर रोज मेथीची भाजी दिली तरी आवडीने खातात, कंटाळा कधीच करत नाही. मला तर म्हणतात रोज मेथीची भाजी बनवत जा, पण मीच बनवत नाही. आठवड्यातून 2-3 वेळा बनवते फक्त. तर आता भाजीमध्ये आपण वरतून मीठ घातलेलं आहे, मग मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. आणि जेव्हा पाणी आटेल तेव्हा तर आपली भाजी बनवून तयार झालेली असते. तुम्ही पण याच पद्धतीने शेपूची भाजी बनवता का होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे असं माझं दिवसभराचं रुटीन चालू असतं. मुलांचं आवरता दिवस कसा निघून जातो ते कळतच नाही. मुलं खूप मस्ती करतात, त्यांचं आवरून सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात. तर संध्याकाळी मी आज हा जेवणाचा बेत केला, तर ही अशी आपली शेपूची भाजी बनवून तयार झाली. तर आजच्या जेवणामध्ये संध्याकाळी असं गरमागरम पोळ्या, मसाले भात, शेपूची भाजी, केळीचं शिकरण, वरण आणि थोडंसं सॅलड हे मला रोज लागतंच आणि मिस्टरांनासुद्धा लागतंच. म्हणून सॅलड तुम्ही पण रोज खात जा. तर संध्याकाळी पिल्लूला हे असं बघा, जेवण करताना त्याच्या बस ट्रक जवळच पाहिजे असतात, कसं मस्त प्रेम होतं चालले. तर आजच्या शेपूच्या भाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, म्हणून नक्कीच फॉलो करा. तर आता इथंच व्हिडिओ थांबवते, भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.